मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, खासदार संजय उर्फ बंडू जाधव। आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे जालना जिल्हा सहसंपादक डॉक्टर आशिष तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मंठा मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला भरघोस मतांनी विजयी केलं। त्यांच्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही। कोणास केव्हाही कोठेही कधीही मला भेटून आपल्या अडचणी अथवा मागण्या सांगाव्यात, मी त्या यथावकाश सोडवण्याचे प्रयत्न करीन। मी खासदार झालो तरी तुमचा बंडू जाधवच आहे। विधानसभेला महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याला सर्व मित्र पक्षांनी सक्रिय सहकार्य करावं आणि लाखोच्या मतांनी त्यास आपण निवडून द्यावे, असं आव्हान मी आपणा सर्वांना करतो आणि मला विश्वास आहे आपण विधानसभा निवडणुकीत माझ्या या विनंतीचा मान राखाल। खासदार जाधव यांनी आमदार राजेश राठोड यांच्या संपर्क कार्यालयाच्या मागणीला मान्य करून लवकरच कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं। परतूर, मंठा शहर आणि तालुक्यातून हजारोच्या संख्येने नागरिक सत्कार समारंभास उपस्थित होते। परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या विजयानंतर परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये मंठा तालुक्यात आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रमुख विधान परिषदेतील आमदार आदरणीय राठोड साहेब, माजी आमदार सुरेश कुमार जेटलिया, विजय पाटील कोराडे, अनुप देशमुख, तात्या, माधवराव मामा, पंकज नाना, हरिभाऊ, सर्व सहकारी, इकडं गोपाळभाऊ, रामराव लावणीकर, लावणीकरच म्हणजे कपिल भैया, आकाश व्यासपीठावर खंडाळेजी, त्याच्यानंतर आमचे जिल्हा सदस्य संजय नाव सन्माननीय व्यासपीठ, सर्व महाविकास आघाडीचे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे सदस्य, बाजार समितीचे सभापती, नगरपालिकेचे सर्व सदस्य, नगराध्यक्ष, राजी, माजी, भावी आणि उपस्थित सर्व माझ्या मतदार बंधू आणि मित्रांनो, प्रथम मी सर्व या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मला या ठिकाणी प्रचंड मताने निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे जाहीर आभार। आता वेळ लागल्या विधानसभेची। परतूरमध्ये आमदार मामा म्हणले, माझा नाव म्हणले तुम्ही सगळेजण मतदार कमीच उभं टाकू, तुम्ही उभा करू। इथं राठोड साहेब म्हणले मी हेच। मग परतूरमध्ये पंकज नाना म्हणले आता तुम्ही मामा झाला, आता मामाला गडबड नाही करायची, आता मामाला भाजपला तुम्ही घेऊन मागं उभं राहायचं, काम करायचं। परंतु शेवटी कोणाच्या प्रारंभात है ते आज कोणाला काही सांगू शकतो। वक्त से पहले और भाग्य से ज्यादा कभी किसी को कुछ नहीं मिला। इसके लिए क्या चाहिए, तो मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में पड़ता है। तो मन स्वच्छ असेल तर तुम्हाला काही कमी पडणार नाही। आता कसं आमचे सुरेश कुमार जेटलियाचे माझे आमदार, त्यांची तीव्र इच्छा आहे आमदार व्हायची, हे जे पाटलांचे, कपिल भैयाचे, पंकज नानाचे, गोपाळ भाऊचे, अनवर बापूचे, कोणाचे, तर पण मित्रा तुम्ही नाही बोलले मला आहे माझा नाव तुम्ही भांडण करता त्याच्यापेक्षा मला जाऊन टाकायचं, पण भांडणार मामा तुम्हाला देऊ ते भांडणारच आहे। तर ही महाविकास आघाडी अबाधित राहिली,
ज्या पद्धतीने महाविकास आघाडीनं या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारलं, त्या धर्तीवर येणाऱ्या विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये येणार आहे, ही खऱ्या अर्थाची वेळ आहे. आणि मी आजच या ठिकाणी या व्यासपीठावरून जाहीर करतो की मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार. ते उमेदवार कोण आहे ते वरचे नेते मंडळी ठरवतील. जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे, शिवसेनेला सुटणार आहे, का काँग्रेसला सुटणार आहे, हे वरिष्ठ नेते ठरवणार आहेत. आपण त्याचे पहिले आपल्याला जे पक्षाचा आदेश येईल त्याचं काम आपल्याला करायचंय. त्यामुळे महाविकास आघाडीचा जे कोणी उमेदवार या ठिकाणी येईल त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. म्हणजे आम्ही राठोड साहेब असतील आणि प्रत्येक माणूस तो महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण एवढं आहे की या ठिकाणचे आमदार कोणाला चावले नाही, आता एकही माणूस सोडला. त्या मेयर मधल्या ग्रामपंचायत मधल्या सरपंचानं गावात पाणी नाही म्हणून ग्रामपंचायतनं ठराव दिला पंचायत समितीला की बाबा आमच्या गावामध्ये पाण्याची सोय करून द्या. तिथला ठरावच कुणी जाईना. गेला तर तहसीलदारापाशी अडकून, कुणी गेला तर जिल्हाधिकाऱ्यापाशी अडकून. म्हणजे आता पिण्याची पाण्याची सोय सुद्धा जर तुमच्या मर्जीनच होणार असेल आणि त्या सरपंचाला जर तुम्ही अधिकार असून सुद्धा त्याला वागू देणार नसता तर तुम्हाला काय म्हणून आता पुन्हा आमदार करायचं हे ते मला बोलू. तिथे एक जे नागरिकचं कोणतं गाव आहे त्या शेवटीच्या बाजूला सोनदेव मधल्या ग्रामपंचायत आता बंजारी समाजाची. तिथल्या सरपंचाला त्यानं आणलेला नीट सुद्धा खाऊ देणार. कोणाला त्याबद्दल आम्ही ते बिले भेटू देईना. कोणी शेतकऱ्यांनी विहिरी केल्या त्या गावात बांधल्या असल्या त्या विहिरीचे पैसे भेटू देईना. त्या व्हिडिओला मध्ये अर्धे महिने 40,000 घ्यायला किती 50 मध्ये अर्धे व्हिडिओला अर्धे बाबा आपल्या करा. अरे ही लई शोकाची का झाली नाही. एवढा महासत्तेचा नसावा. तुम्हाला पांडुरंगाच्या आशीर्वादानं खूप काही मिळालंय, त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी असायला पाहिजे. 5 वर्ष या राज्याचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री राहिले. आणखी तुमच्या मांडक्यात पाणी, त्या मांडक्याच्या तालुक्यात पुणे गावाला पाणी नाही. वॉटर मिलची योजना केली, तिथं पाणी आणखी होणार नाही. लाकडाला पाहिजे तुम्हाला पुन्हा मागायला. म्हणून मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्याला विनंती करणार आहे, कपिल भैया उमेदवार कोण आहे महाविकास आघाडी तुम्ही म्हटल्याप्रमाणे उद्या पवार साहेबांना जागा सुटली आणि त्याचा उमेदवार कोण असणार आहे, कपिल भैया असणार आहे का बाबा भाऊ असणार त्या पक्षांना असणार आहे, हे त्यांची पार्टी ठरवेल. काँग्रेसला सुटली तर राठोड साहेब आहेत का जेते साहेब आहेत त्यांची पार्टी ठरली तर आलो बापू आहे ते तरी त्याचा आपला अधिकार नाही. शिवसेनेला सुटलं तर आमच्याकडे हे जे पडले तर मामा आहेत, पण मामाला पाठिंबा दिला येते पडणार मला येते पडणार नाही भेटलं तर मी आहे, बेजे पडला असेल तुम्ही मामा आहे माग आहे. त्यामुळं कोणाला उमेदवारी मिळेल हा विषय महत्वाचा नाही. उमेदवार हा महाविकास आघाडीचा असणार आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची असणार. यामध्ये कुठेही मनात माझे शंका असल्याचं कारण. म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणच्या आमदार साहेबांनी त्यांच्या सगळ्या त्रासदायकांना काम केले, मी म्हणेन तेच हुकुमशहासारखं वागणे कसं तर आपल्याला पाहिजे नाही चित्राला काय होते म्हणजे ह्यांची मोनोपली भाजपवाल्यांनी आता लोकसभेमध्ये लोकांनी आपली नीट केली आहे काशी घेतलं तरी जर आत्मपरीक्षण करावं. विधानसभेला तुमची काळजी करणार लोक ह्याच्यात काही जमत नाही, तुम्ही आता काही केलं काही होणार नाही. तर लोकांच्या मनात बघा लोकसभेला माझ्या आयुष्यात मी पहिली वेळ मला जसं कळतंय तसं मी बघितलं की बरोबर लोकसभेमध्ये पैसे वाटले जाते हे पहिली वेळच मी ऐकलं बघितलं. ह्याच्या अगोदर लोकसभेला लय झालं तर चहा नाश्ता पोहे ह्याच्यावर आम्ही काम करणारे कार्यक्रम, पण पहिली वेळच
सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।